शिक्षक भरतीमध्ये सद्यस्थिती काय आहे? आचारसंहितेचा शिक्षक भरतीवर कुठला परिणाम झाला? रयत शिक्षण संस्था डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन प्रकरण कुठपर्यंत आलेलं आहे? टीईटी फ्रॉड यादीचं काय झालेलं आहे? 9 ते 12वीच्या शिक्षकांच्या निवड यादीचं काय झालं आहे आणि कोर्ट केस कुठपर्यंत आलेलं आहे? या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन घेऊया। तर नमस्कार मित्रहो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये। मित्रहो, अशा प्रकारचे व्हिडिओ आपण जास्त बनवत नाही, परंतु तुमच्या ज्या कमेंट्स येत होत्या चॅनलवरती की शिक्षक भरतीच्या अपडेट्स काय आहे या संबंधाने आपण हा दुसराच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। काल जो व्हिडिओ बनवला त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, प्रेम दिलं, तर हा एक नवीन अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया की सर्वप्रथम शिक्षक भरतीमध्ये सद्यस्थिती काय आहे। तर बंधूंनो, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की संपूर्ण भारतवर्षामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आदर्श आचारसंहितेचं पालन संपूर्ण देशभरामध्ये होत आहे। या काळामध्ये शिक्षक भरती संबंधाने विशेष अशी ताजी बातमी, अपडेटेड माहिती अशी काही नाही आहे, पण ज्या बाकीच्या मुद्द्यावरची आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया। आचारसंहितेचा शिक्षक भरती प्रक्रियेवर काय परिणाम होणार आहे? तर आचारसंहिता सुरू झाल्यामुळे ज्या शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत त्यांच्यावर सध्या स्टे आणलेला आहे। अर्थात याच्यावर जो उपाय आहे तो आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती, तरी परंतु परत एकदा सांगतो, जर याच्यावर पोर्टल कमिटीने म्हणजे शिक्षक निवड कमिटीने इलेक्शन कमिशनला जर प्रस्ताव सादर केला, निवड इलेक्शन कमिशनला प्रस्ताव सादर करून चालणार नाही, तर तो आयुक्तामार्फत राज्य शासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तो प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे। मग याच्यावर नक्की विचार होऊ शकते। याच्यासाठी काही रेफरन्स आहेत, पुरावे आहेत। हे जर पुरावे आणि रेफरन्स जर राज्य शासनाने इलेक्शन कमिशन पुढे जर व्यवस्थित मांडले, जसं या शिक्षक भरती प्रक्रियेची जी बाजू आहे ती मागील 1.5 वर्षापासून सुरू आहे, त्याची परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे, याद्या जाहीर झालेल्या आहेत, काही ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं आहे। इतकं सगळं झालेलं असताना फक्त जॉईनिंग आदेश न देणे हे काही संयुक्तिक नाही आहे। म्हणून जर व्यवस्थित बाजू जर आपल्या पवित्र पोर्टल शिक्षण आयुक्तांनी जर इलेक्शन कमिशन पुढे राज्य शासनाने मांडली तर नक्कीच आपल्या पक्षामध्ये निकाल येऊ शकतो। यासाठी जर आपल्याला जर विचार करायला गेला इतिहासामध्ये की विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू 2 दिवसाच्या आधी अशी बातमी आलेली होती की तलाठी भरतीचा निकाल आणि निवड प्रक्रिया आणि नियुक्तीबाबत विशेष परवानगी निवडणूक आयोगाने त्यांना दिलेली आहे। मग जर तलाठी भरती प्रक्रियेचा निकाल लागला आहे, परीक्षा झाली आहे, निवड याद्या तयार झालेल्या आहेत, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जर त्यांना परवानगी देऊ शकतो, तर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीलाही देऊ शकतो। फक्त याकरिता संयुक्तिक मार्गाने आपले म्हणणे निवडणूक आयोगाला पोहोचवणे हे फार गरजेचं आहे। त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू यासाठी एक इलाहाबाद हायकोर्टाचा एक निकाल आहे जो पुराव्या दाखल आपल्याला दाखवता येईल। 2019 मध्ये अशाच प्रकारे इलेक्शनची रणधुमाळी सुरू असताना यूपी मध्ये एकाला नियुक्ती आदेश द्यायचा बाकी होता, त्याने त्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये अपील केलेली होती। रिट पिटिशनमध्ये त्यांचं नाव होतं निशा शर्मा केसमध्ये आदर्श आचारसंहितेमध्ये सुद्धा त्यांना परवानगी देऊन त्यांना निवड प्रक्रिया त्यांची राबवलेली होती। तर रिट पिटिशनचा हा क्रमांक आहे 5121 म्हणजे 5121/2019 रिट पिटिशन हायकोर्ट इलाहाबाद। आपणही सर्च करू शकता, हा पुरावा देखील आपल्याला इलेक्शन कमिशन पुढे मांडता येईल। आणि तुमचा हा प्रश्न असेल की या सर्व प्रक्रियेला किती कालावधी लागेल? जर मित्र हो, जर व्यवस्थित इलेक्शन कमिशन पुढे आपला मुद्दा राज्य सरकारने मांडला तर जास्तीत जास्त येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये याबद्दलचा निर्णय लागू शकतो। म्हणजे विशेष परवानगीसह तुम्हाला नियुक्ती आदेश प्राप्त होतील, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं काम होऊ शकेल। म्हणजे आता मार्च महिना सुरू आहे, शेवटचा आठवडा किंवा एप्रिल महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला नक्कीच गुड न्यूज याच्या संबंधाने मिळू शकते। ती ज्यावेळेस येईल त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील। या संबंधाने सध्यापर्यंत किती याचिका कोर्टामध्ये आहेत? तर माझ्या माहितीप्रमाणे 3-4 याचिका या संबंधाने दाखल झालेल्या आहेत। ज्या निवड बाबतीत ज्या याचिका होत्या 55-60% वाल्यांच्या, त्या 2-1 याचिका आहेत आणि काही उर्दू माध्यमांच्या ज्या याचिका होत्या त्या 1-2 आहेत। म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जास्त इतका अभ्यास नाही, पण 4-1 याचिका याच्या संबंधाने पडलेल्या आहेत। निवड याद्या जाहीर करण्याला
यामध्ये मला तरी वाटते काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे। आणि या निवड याद्या जर जाहीर होतील तर न्यायालयीन प्रकरणाच्या निकालाच्या अधीन राहून ही तुमची निवड आणि नियुक्ती होऊ शकतो। आता अशा प्रकारची ही अपडेटेड माहिती आहे की जर राज्य शासनाने ठरवलं तर तुमच्या बाजूने नक्कीच निर्णय याच्या संबंधाने लागू शकतो आणि लवकरच आपल्याला याचा सकारात्मक निकाल पाहायला मिळेल। दुसरा प्रश्न होता मित्रो आपल्याकडे की रयत शिक्षण संस्थांमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं काय प्रकरण आहे। तर रयत शिक्षण संस्थांमध्ये जे पवित्र पोर्टल मार्फत गुणवत्ताधारक शिक्षकांची निवड झालेली आहे तर त्यांच्यामध्ये जरा एक याचिका टाकलेली होती CSB शिक्षक जिथे आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असते तर याचा कोर्टाच्या अधीन राहून निर्णय येणे आधी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होऊ नये अशा प्रकारे कोर्टाचा जे CSB शिक्षकांनी जी कोर्टामध्ये याचिका टाकली होती की त्यांच्याकडून अशा प्रकारचा निर्णय देण्यात आला की हा निर्णय येण्याच्या आधी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होऊ नये, त्यामुळे मात्र हा निर्णय थांबलेला आहे। तरी येणारी पुढची तारीख माझ्या माहितीप्रमाणे 8 एप्रिल 2024 ही यांच्या हिअरिंगची तारीख आहे आणि या तारखेनंतर नवनियुक्त शिक्षकांचा युक्तिवाद त्या पद्धतीने राहिला तर नक्कीच तुमच्या पक्षामध्ये निकाल लागेल। आणि मला तरी असं वाटते रयत शिक्षण संस्था आणि शिक्षण आयुक्त यांच्यामध्ये काय त्या सकारात्मक चर्चा होऊन जे गुणवत्ता प्राप्त करून शिक्षक रयत शिक्षण संस्थेमध्ये दाखल होण्याकरिता आलेले आहेत त्यांच्या पक्षातही थोडा निकाल जावा आणि जे CSB कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आता शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्याही बाजूने दोन्हीही मध्यम तोडगा काढून याच्यावर निर्णय घेण्यात यावा असं मला तरी वाटते। त्यानंतरचा मित्र हो एक मुद्दा होता आपला की TET फ्रॉड यादीचे प्रकरण काय आहे। तर TET फ्रॉड यादीच्या प्रकरणामध्ये सध्या सोशल मीडियावर तुम्हाला इकडून तिकडून बऱ्याचशा बातम्या ऐकायला येत आहेत। यामध्ये ZP कोल्हापूरने TET फ्रॉड निवड यादीमध्ये झालेल्या जवळपास 15-20 शिक्षकांना नियुक्ती आदेश दिलेले आहे। तर याची रियालिटी काय आहे मित्र, बऱ्याच लोकांना या संबंधाचं ज्ञान नसते, आपला अभ्यास नसतो आणि आपण सोशल मीडियाच्या बातम्यावर खूप जास्त विश्वास ठेवतो। तर या संबंधाने थोडं सर्च केल्यावर आपल्याला अशी माहिती कळलेली आहे की त्यांना जे रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी मिळालेली होती कोर्टाकडनं ते TET ज्या फ्रॉड यादीमध्ये नाव असलेल्या प्रमाणपत्रावर नाही, त्यांना TET प्रमाणपत्रामुळे त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचे चान्स मिळालेला नव्हता। तर त्यांचं रजिस्ट्रेशन हे कदाचित CTET किंवा B.Ed धारकांमधून झालेलं असावं। 9वी आणि 10वी साठी जे TET फ्रॉड आहेत त्याचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सुद्धा त्या TETच्या जुन्या फ्रॉड यादीच्या जुन्या प्रमाणपत्रावर झालेलं नव्हतं, कारण ज्यावेळेस जुन्या प्रमाणपत्राचा नंबर आणि रोल नंबर टाकला येतो त्यावेळी त्यांना तशी परवानगीच नव्हती। परंतु हे जे प्रकरण आहे ते जुन्या प्रमाणपत्रावर नसून CTET किंवा B.Ed डायरेक्ट जे अपॉइंटमेंट्स आहेत त्यांच्यासाठी झालेलं असावं। आणि यामध्ये सुद्धा कोर्टाने एक महत्त्वाचं विधान सुचवलं होते की त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जॉईन केल्यानंतरच त्यांना घेतलं जाणार आहे। आता हे तेव्हाच कळेल की जेव्हा ते कॅरेक्टर सर्टिफिकेट सगळे 15-20 निवड झालेले व्यक्ती जॉईन करतील, त्याच्यानंतर घेणार की त्यांना जॉईन करून घेणार नाही घेणार हे त्यानंतरच आपल्याला समजून येईल। परंतु तुम्ही सोशल मीडियावरच्या कुठल्याही अशा प्रकाराला तुम्ही नाहक बळी पडू नका। हा, ज्ञान घेणे वाईट नाही, पण त्या ज्ञानाची चाचपणी करणे सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर मित्र हो एक शेवटचा मुद्दा होता आपल्यामध्ये की 9वी ते 12वी साठी शिक्षकांची जी निवड यादी झालेली होती आणि त्या संबंधाने कोर्ट केसेस संबंधानेचं एक ताजं अपडेट आहे। तर 9वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांची आतापर्यंत पवित्र पोर्टल मार्फत 11,085 विथ इंटरव्ह्यूची यादी बाकी होती। म्हणजे इतक्या शिक्षकांची यादी लावली आणि विथ इंटरव्ह्यूची यादी लावणे बाकी होती। मग विथ इंटरव्ह्यूची यादी का लागली नाही आतापर्यंत असा प्रश्न तुम्हाला लागलेलाच असेल की इकडचा तिकडचा सगळीकडचा दबाव प्रेशर आणि येणारी ही आचारसंहिता यामुळे आयुक्तालयाला या संबंधाने जरा वेळ लागलेला होता आणि त्यामुळे हे प्रकरण रखडलेलं होतं। न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून कन्व्हर्टेड राऊंड म्हणजे हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड जो राऊंड होता त्यात मुलाखतीसाठी पात्र झालेल्यांना प्रतीक्षा का, 9वी ते 12वी साठी जे पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रतीक्षा का, खरोखर हा वाजवी प्रश्न आहे, तुम्हा सगळ्यांच्या मनात येत असेल। खरोखर तर हा त्यांच्यावरचा अन्यायच आहे। परंतु सध्या आचारसंहितेची रणधुमाळी सुरू झाली लोकसभा निवडणुकीची आणि त्या सर्वांमध्ये अशा प्रकारच्या याच्यावर बंदी आणलेली आहे। आणि 9वी आणि 12वी साठी मुलाखतीसाठी पात्र आहेत त्यांना प्रतीक्षा का, तर कोर्ट
यांच्यावर तर काही कोर्ट केसेस पण नाही आहेत तुम्हाला माहीत आहे, तरीही यांना प्रतीक्षा करायला जात आहे. तर मित्र हो, याचं फक्त एकच कारण असू शकते, जे आदर्श आचारसंहिता जी लागू करण्यात आली त्याचा भंग होऊ नये म्हणून. पण याच्यावरचा उपाय म्हणून मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीलाच आपण याच्याबद्दल चर्चा केली होती. जर आयुक्तांनी, शिक्षण आयुक्तांनी राज्य सरकारांमार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला जर व्यवस्थित प्रस्ताव पाठवला, आणि हेही सांगतो की याची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे, तर राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव टाकलेला आहे. आता राज्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रस्ताव टाकून याची अपडेटेड लवकर आपली व्यवस्थित बाजू मांडून या संबंधाने विशेष परवानगी घेऊन कोर्टाकडून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि याद्या लवकरात लवकर जाहीर करतील असा माझा नक्कीच विश्वास आहे. यामध्ये मित्र हो 55-60% जो विषय आहे 1 ते 8वी साठीचा इश्यू, या संबंधाने सुद्धा लवकरच निर्णय लागला जाईल असं मला तरी वाटते. मित्र, ही होती आत्तापर्यंतची 5-6 मुद्द्यावर आपण केलेली पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रियेतील ताजी अपडेटेड माहिती. धन्यवाद मित्रो. मला वाटते तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांचे समाधान झालेलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्यासारख्या भावी शिक्षकांना तुम्ही शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांना होळीच्या भरभरून शुभेच्छा. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.